नमस्कार विद्यार्थी मित्र हो. टुडे नाउ विल डिस्कस अबाउट द क्वाड्रिलॅटरल. आपल्याला क्वाड्रिलॅटरल जे काही चॅप्टर दिलेलं आहे आपल्या बुकमध्ये 5th चॅप्टर दिलेलं आहे. इन क्वाड्रिलॅटरल वी विल डिस्कस अबाउट द पॅरलोग्राम, टेस्ट्स ऑफ द पॅरलोग्राम, रोम्बस, रेक्टँगल्स, स्क्वेअर, ट्रॅपिझम अँड मिड पॉइंट थेरम. Before the study about these points, first we discuss some concepts which are related to the quadrilateral. First we draw any type of the quadrilateral and then we determine the pair of the adjacent sides, then pair of the adjacent angle, then pair of the opposite sides and then pair of the opposite angles. याचा स्टडी आपल्याला करावा लागेल. मग फर्स्ट वी ड्रॉ ए quadrilateral ABCD and then we determine which are the sides of the quadrilateral ABCD. Side AB, side BC, side CD and side AD or DA. Then there are four angles, angle A, angle B, angle C and angle D. Then first we determine the pairs of adjacent sides. Pairs of adjacent sides. And second is the pairs of adjacent angles. हे फाइंड करायचं आपल्याला. आता ॲडजेसंट मीन्स व्हॉट? ॲडजेसंट्स मीन्स नेबरिंग. ॲडजेसंट्स मीन्स शेजारचे. मग फर्स्ट वी कन्सिडर दी पेअर ऑफ दी ॲडजेसंट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. फर्स्ट वी कन्सिडर द साइड AB. AB's the adjacent side of the AB are BC and AD. मग AB शी रिलेटेड आपण फर्स्ट टाइम यू कॅन टेक AB and BC are the pair of adjacent sides. Second time AB and AD are the pair of the adjacent side. म्हणून पहिली पेअर आपल्याला लिहिता येईल AB आणि BC शी रिलेटेड लिहिता येईल. साइड AB and side BC are the adjacent sides. Second pair AB and AD. Side AB and side AD are the adjacent sides. हेही लिहिता येईल आपल्याला. AB शी रिलेटेड जशा दोन साईड ॲडजेसंट साईड आहेत तशा BC शी रिलेटेड AB पण आहे आणि DC पण आहे. पण AB आपण आत्ताच लिहिलेला आहे म्हणून थर्ड साईड इज साईड BC अँड साईड DC. साईड BC आणि साईड DC ॲडजेसंट साईड आहेत. तसं साईड BC आणि साईड AB आपण अगोदर दाखवलेलं आहे. साईड DC शी रिलेटेड ॲडजेसंट साईड कोणते येतात? BC आणि AD. पण BC आपण आत्ता लिहिलेलं आहे म्हणजे DC शी रिलेटेड असलेली साईड फक्त आता कोणती राहिली? AD. म्हणजे साईड DC अँड साईड AD आर दी ॲडजेसंट साईड्स. म्हणजे ॲडजेसंट साईडच्या आपला 4 पेअर लिहिता आलेले आहेत. देन पेअर्स ऑफ द ॲडजेसंट अँगल. फर्स्ट वी कन्सिडर द अँगल E. विच इज द ॲडजेसंट अँगल ऑफ अँगल A? B is the adjacent angle and D is the adjacent angle of the angle A. मग फर्स्ट वी राईट द फर्स्ट पेअर इज अँगल A अँड अँगल B. A शी रिलेटेड फक्त एकच B आहे का ॲडजेसंट अँगल? नाही आहे. तर त्यावेळेस आपल्याला D पण लिहिता येईल. म्हणजे अँगल A अँड अँगल D आर दी ॲडजेसंट अँगल्स. मग A आणि Bचा विचार केला आपण. Bचे रिलेटेड असलेले ॲडजेसंट अँगल कोणते आहेत? अँगल A अँड अँगल C. पण आपण अँगल A लिहिलेला आहे म्हणून आता अँगल B बरोबर रिलेटेड असलेला ॲडजेसंट अँगल C पण लिहिता येईल. म्हणून इथं अँगल B अँड अँगल C आर दी ॲडजेसंट अँगल. देन वी कन्सिडर द ॲडजेसंट अँगल ऑफ अँगल C. D आहे आणि B आहे पण B आपण अगोदर लिहिलेलं आहे. देअरफॉर अँगल C अँड अँगल D आर दी ॲडजेसंट अँगल. D शी रिलेटेड C आहे पण तो आपण लिहिलेला आहे. D शी रिलेटेड A आहे तोही आपण लिहिलेला आहे. म्हणजे देर आर 4 पेअर्स ऑफ दी ॲडजेसंट अँगल्स. ॲडजेसंट्स मीन्स नेबरिंग. अँगल A अँड अँगल B, अँगल A अँड अँगल D, अँगल B अँड अँगल C, अँगल C अँड अँगल D. Then we consider the pairs of opposite sides. Pairs of the opposite sides. There are 4 sides of the quadrilateral ABCD. The opposite side of the side AB is DC. Means what?
there is the pair of the opposite side is AB and side DC. Second pair is BC, opposite side of the BC is side AD. Means short, side BC and side AD are the opposite sides of each other. Then fourth is the pairs of opposite angles. Pairs of opposite angles. Angle A, first pair is angle A opposite to the angle C. Angle A and angle C are the opposite angle. Second pair, angle B and angle D are the opposite angles. तर ह्या दोन पेअर अपोजिट अँगल्सच्या लिहिता येईल. साईडच्या दोन पेअर आपल्याला अपोजिट लिहिता येतील, पण ॲडजस्टंटच्या 4 पेअर लिहिता येतील आणि ॲडजस्टंट अँगलच्याही 4 पेअर आपल्याला लिहिता येईल. These are the basic concepts which are related to the quadrilaterals which are applicable in the types of the parallelogram.